नमस्कार अंगणवाडी कार्यकर्ता, या नव्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या अंगणवाडी व्यवस्थेतील एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती म्हणजे अंगणवाडी सहायिका, त्यांची सेवा आणि त्या सेवा तुमच्यासाठी व मुलांसाठी अधिक उपयुक्त व मौल्यवान कशा ठरू शकतात याबद्दल बोलणार आहोत। मुलांच्या शिकण्यामध्ये व विकासामध्ये तसेच अंगणवाडी कार्यकर्त्यांना त्यांच्या इतर जबाबदाऱ्या पार पाडण्यात अंगणवाडी सहाय्यिकेची महत्त्वाची भूमिका असते। आज आपण अंगणवाड्यांसाठी त्यांचे परिश्रम आणि त्यांना दैनंदिन कार्यांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे कसे सहभागी करून घेता येईल यावर प्रकाश टाकणार आहोत। अंगणवाडी सहायिका बहुतेकदा केंद्रावर सर्वात आधी येऊन मुलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करतात, त्यात चटया पसरवतात, पुस्तके व खेळणी नीट लावतात, तसेच हात धुणे, पौष्टिक आहार तयार करणे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या करतात। पण त्यांची भूमिका इथपर्यंतच मर्यादित नसते। जेव्हा सुरुवातीच्या या जबाबदाऱ्या इतक्या विचारपूर्वक पार पाडल्या जातात तेव्हा वर्गातील वातावरण अधिक सकारात्मक होते। आता त्या वातावरणात सहायिकेला शिकण्याच्या प्रक्रियेत कसे सहभागी करून घेता येईल हे समजणे आवश्यक आहे। तुमच्या सहाय्याने, मदतीने आणि सहकार्याने आणि प्रेरणेने तुम्ही त्यांना अनेक अर्थपूर्ण कामात सहभागी करून त्यांची क्षमता बळकट करू शकता आणि त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मदतही मिळवू शकता। सहायिका फक्त व्यवस्थेची काळजी घेणाऱ्या नसून त्या तुमच्या सहशिक्षिकाही होऊ शकतात। तुम्ही संपूर्ण वर्गाला एखादी कृती समजावत असताना सहायिका मुलांना साहित्य वाटू शकतात, लहान मुलांना सूचना पुन्हा सांगू शकतात आणि ज्या मुलांना खेळात सहभागी होणे किंवा विषय समजणे कठीण जाते त्यांना अधिक वेळ देऊन मदत करू शकतात। जर वर्ग मोठा असेल तर सहायिका लहान गटांमध्ये तीच कृती पुन्हा करून ती शिकवण अधिक दृढ करू शकतात। कमकुवत असलेल्या मुलांना अधिक सराव घडवणे व विशेष गरज असलेल्या मुलांना वेगळा आधार देणे हेही त्यांच्या भूमिकेचा एक भाग आहे। कृती सुरू करण्यापूर्वी किंवा एक दिवस आधी सहायिकेशी दैनंदिन कार्यांवर चर्चा करा व त्यांची जबाबदारी काय असेल हे सांगा। उदाहरणार्थ, शिक्षण साहित्याचे वाटप करणे, लहान मुलांबरोबर तीच कृती वेगळ्या पद्धतीने पुन्हा करणे, एखाद्या विषयात कमकुवत असलेल्या मुलांबरोबर बसून शिकवण दृढ करणे इत्यादी। खेळ व कृती बळकट करण्यासाठी साहित्यांचीही गरज असते। या क्षेत्रातही सहायिका कार्यकर्त्यांना मदत करू शकतात आणि विविध प्रकारचे साहित्य पुरेशा प्रमाणात तयार करण्यास देखील त्यांची मदत करू शकतात। फक्त तयार करण्याचे नव्हे तर मुलांना त्याचा वापर कसा करायचा हे शिकवण्यातही सहायिका मदत करू शकतात। या सर्व कार्यात सक्रिय राहिल्याने त्यांच्यात आत्मविश्वासही वाढतो। त्या केंद्राला अधिक मजबूत करण्यासाठी नेतृत्वाची भूमिका कशी बजावू शकतात याबद्दल आता आपण बोलूयात। अनुभव व प्रशिक्षणाच्या आधारे सहायिका हळूहळू नेतृत्वाची भूमिका पार पाडू शकतात। कार्यकर्ती नसताना त्या मुलांना व्यस्त ठेवू शकतात, कविता किंवा गोष्टी पुन्हा म्हणून घेऊ शकतात आणि वर्गातील वातावरण सकारात्मक ठेवू शकतात। धोरणे, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी दररोज एक छोटी कृती पूर्णपणे सहायिकेला द्या। उदाहरणार्थ, कविता किंवा खेळणी यांच्याबरोबर खेळ। कधीकधी लहान मुलांचा गट त्यांना देऊन सांगा की तुम्ही त्यांना चित्र ओळखण्याचा खेळ खेळवा। तुम्ही प्रशासकीय कामात व्यस्त असाल तर सहायिका मुलांना एकत्र घेऊन कृती चालू ठेवू शकतात। या सर्वांमुळे मुलांना सातत्य मिळते आणि कार्यकर्तीला विश्वास मिळतो आणि सहायिकेचा आत्मविश्वास व आत्मसन्मान दोन्ही वाढतात। त्या केवळ सहायिका राहत नाहीत तर मुलांच्या आणि केंद्राच्या विकासात सक्रिय भागीदार बनतात। अशा प्रकारे आपण पाहतो की सहायिका फक्त व्यवस्थेची मदतनीस नसून मुलांच्या शिक्षणात व शिस्तीमध्ये समान भागीदार आहेत। सहायिकेचं सहकार्य अंगणवाडी केंद्राला अधिक प्रभावी, मुलांना अधिक आत्मविश्वासू आणि वातावरण अधिक सकारात्मक बनवू शकते। चला, आपण सर्वजण मिळून अंगणवाडी सहायिकेची भूमिका अधिक सक्षम बनवूयात। धन्यवाद। व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपवर 5 प्रश्नांची उत्तरे द्या आणि पदक जिंका।